आम्लपित्त ॲसिडिटी का होते? आम्लपित्त म्हणजे काय? आम्लपित्त कुठल्या कुठल्या कारणांमुळे होतं? ते बरं होतं का? ते कसं नियंत्रणात ठेवावं? आहारामध्ये विहारामध्ये काय काय बदल केले म्हणजे मग ते नियंत्रणामध्ये राहतं? तर अशा सगळ्या गोष्टींचा आज आपण विचार करणार आहोत. तसं बघायला गेलं तर आम्लपित्त हा खूप कॉमनली आढळणारा आजार आहे. प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी ॲसिडिटी किंवा आम्लपित्त हे अनुभवलेलं असतं. स्वतः अनुभवलेलं नसेल तर निदान कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीला तरी ॲसिडिटी झाल्याचं तुम्ही बघितलेलंच असेल. तर अशा या आम्लपित्ताविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी वैद्य अकल्पिता धानोरकर आपले आयु स्वास्थ्य या विश्वाच्या आयुर्वेद प्रणीत चॅनलमध्ये स्वागत करते आहे. आज आपण बघणार आहोत आम्लपित्त ते कसं काय निर्माण होतं. आता आयुर्वेदानुसार विचार केला तर विरुद्ध अन्न किंवा दूषित अन्न, शिळं अन्न पित्त वाढवेल अशा पद्धतीचं अन्नपान जे आहे ते त्याच्यामुळे जे आहे तर ते पित्ताचा प्रकोप होतो आणि आम्लपित्त जे आहे तर ते निर्माण होतं. आधुनिक शास्त्राच्या दृष्टीने विचार केला तर याला गॅस्ट्रोइसोफेजियल रिफ्लक्स किंवा ॲसिड रिफ्लक्स असं म्हणतात. म्हणजे काय तर पोटामध्ये म्हणजे स्टमकमध्ये जे ॲसिड असतं ते वरच्या दिशेने म्हणजे अन्ननलिकेमध्ये इसोफेगसमध्ये येतं आणि जळजळ होते छातीमध्ये, तोंडात आंबट चव वगैरे जी लक्षणं निर्माण होतात तर त्याला ॲसिड रिफ्लक्स किंवा गॅस्ट्रोइसोफेजियल रिफ्लक्स असं म्हटलं जातं. आता हे आम्लपित्त जे आहे तर ते का निर्माण होतं त्याची वेगवेगळी कारणं आपण बघूया. तर सगळ्यात पहिलं म्हणजे विरुद्ध अन्न. तर विरुद्ध अन्न म्हणजे काय तर दूध आणि मासे किंवा दूध आणि मीठ किंवा दूध आणि फळं, फ्रूट सॅलड सारखे पदार्थ, फळांचं आईस्क्रीम जे आहेत तर हे वारंवार तुमच्या खाण्यामध्ये येत असेल तर याच्यावर एक आपण डिटेल व्हिडिओ केला आहे. हे जे आपण बघितलं आहे संस्कार विरुद्ध. देशविरुद्ध म्हणजे कसं की आपण आता महाराष्ट्रात राहत आहोत आणि आपण फर्मेंटेड म्हणजे इडली डोसा सारखे साऊथ इंडियन पदार्थ किंवा राजस्थानी पदार्थ, पंजाबी पदार्थ हे नेहमीच खात असलो तर त्या पदार्थांचा त्या देशामध्ये जे आहे तर तो उपयोग असतो. दुसरीकडे जर तुम्ही त्याच पद्धतीने खाल्लं तर त्याचा शरीरावर परिणाम होऊ शकतो. एखाद्या वेळेस ठीक आहे, परंतु हे जर वारंवार नेहमी खाण्यात येत असेल किंवा आंबट, तिखट, चमचमीत, मसालेदार पदार्थ, उष्ण तीक्ष्ण जे आहेत ते पदार्थ, आंबट पदार्थ जसं की चिंच, विनेगर, कैरी जी आहे ती जास्त प्रमाणामध्ये खाणं, चमचमीत पदार्थ, समोसा, वडा, भजी यासारखे पदार्थ नेहमी खाण्यामध्ये असणं, चायनीज पदार्थ जे आहेत की ज्याच्यात अजिनोमोटो किंवा मसाले जे आहेत तर त्याच्यामुळे ॲसिडिटी निर्माण होऊ शकते. तर असं नेहमी वारंवार खाण्यामध्ये असणं, तर या पद्धतीचं अन्नपान किंवा शिळं अन्न आहे, खूप त्याची चव बदललेली अन्नाचं अशा पद्धतीचं अन्न जे आहे तर ते वारंवार खाण्यात येत असेल. दह्यासारखे पदार्थ आहेत जे आंबट आहेत आणि जे शरीरामध्ये आम्लता निर्माण करतात. कारण आम्लपित्त या शब्दातच आम्लता आहे, म्हणजे ती आम्ल त्याचा शरीरामध्ये परिणाम होतो. म्हणजे पचनानंतरचे जे विपाक असतात की ज्यामध्ये मधुर, आम्ल आणि कटू असे 3 विपाक सांगितले. म्हणजे जो काही आपण आहार घेतो त्याचं या 3 पैकी एखाद्या रसामध्ये रूपांतर होतं. पण आम्लपित्तामध्ये काय होतं तर तुम्ही जे काय खातात त्या सगळ्या ह्याचा विपाक जो आहे तो आम्ल म्हणजे आंबट होतो. त्यामुळे अधिकच जे आम्ल विपाक करणारे पदार्थ आहेत ते तुम्ही घेतलेत तर त्या आम्लामध्ये अधिक भर पडते आणि तुमची ॲसिडिटी जी आहे किंवा आम्लपित्त जे आहे तर ते वाढतं. आता भाज्यांमध्ये जे आहे तर ते वांगी, गवार, सिमला मिरची यासारखे पदार्थ आहेत किंवा पालेभाज्या. आयुर्वेदानुसार पालेभाज्या ज्या आहेत त्या आम्ल विपाकी सांगितलेल्या आहेत. त्यामुळे त्याचं जर वारंवार सेवन होत असेल तरी पण आम्लपित्त जे आहे तर ते वाढू शकतं. फर्मेंटेड आंबवलेले पदार्थ, इडली डोशासारखे पदार्थ नेहमी खाण्यात येत असतील तर त्याच्यामुळेही ॲसिडिटी जी आहे तर ती वाढते. महत्त्वाचं कारण म्हणजे तुमची जागरणं होत असतील, पुरेशी झोप होत नसेल तरी पण पित्त जे आहे तर ते वाढू शकतं. ताणतणाव आहेत आणि खूप जास्त प्रमाणात स्ट्रेस घेण्याचा स्वभाव आहे तर ते एक महत्त्वाचं कारण आहे की ज्यामुळे तुमचं आम्लपित्त जे आहे तर ते ट्रिगर होऊ शकतं. उष्णतेजवळ तुम्ही काम करतायत, खूप उन्हामध्ये तुम्हाला काम करायला लागतंय, तेही एक कारण आहे की ज्यामुळे तुमचं आम्लपित्त जे आहे तर ते वाढू शकतं. तर या पद्धतीची निरनिराळी कारणं आहेत. काही व्यसनं आहेत, मद्यपान आहे किंवा स्मोकिंग सारखी सवय आहे, चहा कॉफी जास्त प्रमाणात खाणं, काही जणांना चहा कॉफी जी आहे
त्याचीही इतकी सवय असते की दिवसातनं 12-15 कप सुद्धा होऊ शकतात. तर तेही एक महत्त्वाचं कारण आहे की ज्यामुळे तुमचं आम्लपित्त जे आहे तर ते वाढू शकतं. किंवा उपवास करणं, उपाशी राहणं, म्हणजे आता मला भूक लागलेली आहे पण काहीतरी काम आहे, ऑफिसचं काम चालू आहे आणि मग मी खाण्याकडे दुर्लक्ष केलं, चहा कॉफी घेऊन वेळ पुढे ढकलली आणि मग जेव्हा वेळ आहे तेव्हा खाल्लंय, म्हणजे सकाळचं जेवण 3-4 वाजता केलंय, तर ह्या पद्धतीने पण आम्लपित्त जे आहे ते वाढू शकतं. किंवा रात्रीचं जेवण जे आहे तर तुम्ही खूप उशिरा करतायत, 11-12 वाजले, त्याच्या पुढेही तुम्हाला वेळ होईल तेव्हा जेवलेलं आहे, तर त्यामुळेही अन्न न पचल्यामुळे आम्लपित्त जे आहे तर ते निर्माण होऊ शकतं. जेवण आणि झोप यामध्ये पुरेसं अंतर नसणं, किमान 1-2 तासाचं तरी अंतर पाहिजे. तर तसं न होता जेवल्या जेवल्या लगेच झोपणं किंवा दुपारी पण जेवल्यानंतर झोप काढणं ग्रीष्म ऋतूशिवाय इतर ऋतूमध्ये, तर ते पण जे आहे तर ते ॲसिडिटी निर्माण होण्यासाठी कारण होऊ शकतं. जेवणानंतर शतपावली न करणं किंवा थोडीफार हालचाल न करणं हेही एक कारण आहे. तर अशी निरनिराळी कारणं आहेत की ज्यामुळे आम्लपित्त जे आहे तर ते वाढू शकतं. मुख्यतः कारणं जी आहेत ती पित्त प्रकोप करणारी इथे कारणं आहेत. मग आता त्याची लक्षणं काय निर्माण होतात, तर छातीमध्ये जळजळ होते, घशामध्ये जळजळ होते, दाह निर्माण होतो, टोचल्यासारख्या काही वेळेला वेदना होतात, आंबट तिखट अशी चव तोंडामध्ये निर्माण होते, ढेकर येतात, त्याला पण आंबट कडू चव असते, काही वेळेला तिखट चव असते, तोंडाशी पाणी येतं, मळमळ होते, काही वेळेला उलटी होते, उलटीची नंतरही तोंडामध्ये जी चव आहे ती कडू आंबट तिखट या पद्धतीची असते. उलटी जी आहे ती पिवळ्या हिरव्या रंगाची होऊ शकते, काही वेळेला ती अन्नासह होते किंवा काही वेळेला चिकट चिकट होते आणि उलटी झाल्यानंतर जे आहे तर ते बरं वाटतं. डोकं दुखतं, डोकं जड पडतं उलटी झाल्यानंतर, त्यामध्येही जे आहे तर ते रिलीफ वाटू शकतो. काही वेळेला जे आहे तर अंग गळून गेल्यासारखं वाटतं, काहीही मेहनत न करताही थकल्यासारखं वाटतं, चक्कर येते, गरगरतं, डोळ्यासमोर अंधारी येते, अस्वस्थता वाढते, चिडचिड वाढते, या पद्धतीची लक्षणं जी आहेत तर ती आम्लपित्तामध्ये आढळून येतात. बऱ्याचदा हे ऊर्ध्वग आम्लपित्त असतं. अधोग याच्यामध्ये काही वेळेला असं होतं की जुलाब होतात, म्हणजे 1 किंवा 2 मलप्रवृत्ती जी आहे ती द्रव मलप्रवृत्ती असते, त्याला आंबट वास येत असतो किंवा त्याचा रंग जो आहे तो हिरवट पिवळट असा असू शकतो. परंतु ते एकदा किंवा 2 तास खाल्ल्यानंतर असा द्रव मलप्रवृत्ती होते. जुलाबासारखं तिथे वारंवार जे आहे तर ती मलप्रवृत्ती होत नाही, त्यामुळे जुलाबामध्ये आणि या आम्लपित्ताच्या मलप्रवृत्तीमध्ये फरक आहे. तर या पद्धतीने जी आहेत तर ती लक्षणं सगळ्या शरीरावर जी आहेत तर ती निर्माण होऊ शकतात. काही वेळेला दात आंबतात, हे पण लक्षण जे आहे तर ते दिसून येतं. तर ह्या अशा पद्धतीची लक्षणं आढळून आल्यानंतरचं जे आम्लपित्त आहे तर ते तात्पुरत्या स्वरूपातलं असेल तर ते लगेच बरं होतं. परंतु ह्या आम्लपित्ताकडे जर दुर्लक्ष केलं, काहीतरी घरगुती उपाय केले किंवा असेल असं म्हणून चालढकल केली आणि जर चिकित्सा करून घेतली नाही तर हेच आम्लपित्त दीर्घकाळ राहिलं तर पुढे जाऊन त्याच्यामुळे अल्सर जे आहेत तर ते निर्माण होऊ शकतात. म्हणजे पोटातले आतड्यातले अल्सर जे आहेत तर ते ह्याच्यामुळे होतात, ज्याला आधुनिक शास्त्र गॅस्ट्रिक किंवा डिओडेनल अल्सर असं म्हणतो. त्यामुळे आम्लपित्त जो आहे तर त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणारं नाहीये. तर आता आहार विहारामध्ये आपण काय बदल करायला पाहिजेत की ज्यामुळे आम्लपित्त जे आहे किंवा पित्त जे आहे तर ते नियंत्रणामध्ये राहू शकतं. तर सगळ्यात पहिलं म्हणजे आपल्याला जे पचेल तेवढा आहार आपण घ्यायला पाहिजे. आपलं पचन जर व्यवस्थित असेल तर आम्लपित्त होण्याची शक्यता जी आहे तर ती कमी होते. त्यामुळे जेवढे सोसेल तेवढाच आहार जो आहे तो घ्यायला पाहिजे. भूक लागल्यानंतर वेळेवर आहार जो आहे तो घ्यायला पाहिजे. भुकेच्या प्रमाणात जेवण करायला पाहिजे. जागरणं जी आहेत ती पूर्ण टाळायला पाहिजे. जेवल्यानंतर एक थोडा वेळ वज्रासनात बसणं किंवा शतपावली करणं. जेवण आणि झोप यामध्ये 2 तासाचं अंतर असायला पाहिजे. ग्रीष्म ऋतू सोडला तर इतर वेळेला दिवसा जे आहे तर ते झोपायला नाही पाहिजे. आहार जो आहे तो खूप उष्ण तीक्ष्ण असा नको. खूप तळलेले चमचमीत पदार्थ, मसालेदार पदार्थ, समोसा वडा भजी सारखे टाळायला हवे. चायनीज पदार्थ जे आहे ते कधीतरी खायला ठीक आहे, त्यातही शक्यतो घरगुती मसाले घालून खायला पाहिजे. नेहमी हे पदार्थ खाण्यात नको. अतिशय आंबवलेले पदार्थ जे आहेत इडली डोसा सारखे तर त्यावरही आपलं नियंत्रण असायला पाहिजे. ते आम्लपित्ताचा त्रास होत असताना टाळावे. मग खायचं काय, तर गव्हाचे पदार्थ जे आहेत तर ते चांगले, म्हणजे गव्हाची पोळी, फुलका, दलिया आहे, सांजा आहे, शिरा आहे, गव्हाच्या रव्यापासून केलेली खीर आहे,
तर हे पदार्थ जे आहेत तर ते तुम्हाला चालू शकतात. गव्हाच्या पिठाचं घावण जे आहे ते केलं तरीही चालू शकतं. मूग जे आहेत ते खूप चांगले, त्यामुळे मुगाचं कढण, मुगाची आमटी, मुगाचं सूप, मुगाची डाळ या पद्धतीने तुम्ही त्याचा समावेश जो आहे तर तो आहारामध्ये करू शकतात. थंड दूध म्हणजे रूम टेम्परेचरचं दूध जे आहे ते पण खूप चांगलं सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे संस्कारित दूध किंवा थंड दूध जे आहे ते पण उत्तम असतं. दही मात्र पूर्णपणे टाळायचं आहे. काही जणांना ताक जे आहे, ताजं ताक जे थोडंसं तुरट लागतं पण फारसं आंबट लागत नाही, तर ते चालतं. पण काही जणांना त्या ताकामुळे सुद्धा आम्लपित्त जे आहे तर ते वाढू शकतं. तर अशा लोकांनी ताक सुद्धा टाळायचं आहे. आता आंबट पदार्थ जे आहे त्याच्यामध्ये चिंच, विनेगर किंवा कैरी जी आहे ती पूर्णपणे टाळायची आहे जोपर्यंत आम्लपित्ताचा त्रास होतोय. मग आंबट खावंसं वाटलं तर काय खावं? तर त्यामध्ये आवळा आणि आमसूल हे 2 पदार्थ आहेत की ज्यामुळे ते आंबट आहेत परंतु त्याच्यामुळे पित्त वाढत नाही, तर ते तुम्ही खाल्ले तरी चालू शकतात किंवा पदार्थाला आंबट चव आणायची असेल तरीही चालू शकतात. लिंबू खायचा का? तर पोहे आहेत किंवा वरण भात आहे त्याच्यावर थोडंसं लिंबू पिळून घेतलं पचनापुरतं तर ते चालू शकतं. परंतु जास्त प्रमाणात आंबट जे आहे तर त्याच्यानेही पित्त वाढू शकतं. किंवा सरबत घ्यायचं असेल तुम्हाला, लिंबाचं गोड सरबत जे आहे तर ते चालू शकतं. सरबतामध्ये वाळ्याचं सरबत, पन्ह, कोकम सरबत जे आहे तर ते पण चांगलं. आमसुलाची चटणी किंवा त्याचं सार करूनही तुम्ही घेऊ शकतात. तर या पद्धतीने तुम्ही आंबट रस जो आहे तर तो आहारामध्ये वापरू शकतात. पालेभाज्या जसं मी मगाशी सांगितलं त्या आम्लविपाकी असतात त्यामुळे त्या टाळलेल्या बऱ्या. परंतु राजगिरा आहे, चंदन बटवा आहे असं एखाद्या वेळेस करायला काही हरकत नाही. चाकवतही एखाद्या वेळेस चालू शकतं. परंतु पालेभाज्यांचं प्रमाण या जरी सांगितल्या तरी त्यांचं प्रमाण अतिशय अल्प प्रमाणामध्ये तुमच्या जेवणामध्ये असावं. बाकी वेलीवरच्या भाज्या ज्या आहेत तर त्या चालू शकतात. इतर फळभाज्या ज्या आहेत, कोबी, फ्लावर, भेंडी याही तुम्हाला चालू शकतात. गव्हाचे पदार्थ चालू शकतात. टाळायचं काय आहे तर बाजरी, कुळीथ, जवस यांची पिठं किंवा त्यापासूनचे पदार्थ जे उष्ण असतात तर ते जे आहेत तर ते टाळायचे आहेत. तृणधान्यांमध्ये यव जे आहेत तर ते चालू शकतात. तुम्हाला नाचणी चालू शकते. यव म्हणजे बार्ली, ते थंड पदार्थ आहे तो, त्यामुळे त्याचे पदार्थ जे आहेत तर ते सुद्धा तुम्हाला चालू शकतात. राजगिरा चालू शकतो. राजगिऱ्याचे पदार्थ जे आहेत, वडी, लाडू किंवा राजगिऱ्याच्या पिठाची भाकरी जी आहे तर ती पण तुम्हाला चालू शकते किंवा त्याचे वेगवेगळे पदार्थही तुम्ही करून घेऊ शकतात. खोबरं, ओलं नारळ जे आहे तर त्याचा पण खूप चांगला उपयोग होतो. त्याच्यानेही पित्त कमी व्हायला मदत मिळते. कोथिंबीर जी आहे ती पण थंडावा देणारी आहे, त्यामुळे तिचाही समावेश तुम्ही आहारामध्ये करू शकतात. नारळ पाणी घेऊ शकतात. तर या पद्धतीने तुम्ही आहारात वेगवेगळे बदल जे आहेत तर ते करू शकतात. आवळ्यापासून केलेला मोरावळा जो आहे तर तो सकाळच्या वेळेला एक आवळ्याचा मोरावळा जर खाल्ला तुम्ही किंवा 1 चमचाभर खाल्लं तरीही पित्त नियंत्रणात मदत मिळते. तर त्याचा समावेश तुम्ही करू शकतात. दुपारच्या उन्हाच्या वेळेला तुम्ही गुलकंदाचं सेवन जे आहे तर तेही करू शकतात. पाणी जे आहे ते वाळा घातलेलं थंड पाणी जे आहे माठातलं तर ते तुम्हाला चालू शकतं. आता राहिला औषधोपचारांचा विषय. तर औषधोपचार जे आहेत तर त्यामध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे पचन महत्त्वाचं आहे. पचन जर बिघडलेलं असेल तर पाचक औषधी वैद्यांच्या सल्ल्याने जे आहेत तर ती तुम्ही सेवन करायची आहे. पंचकर्मापैकी जे आहे तर कुठल्या दोषाचा अनुबंध आहे त्यानुसार ठरवलं जातं. तरीही प्रामुख्याने वमन व विरेचन जे आहे तर ते आम्लपित्ताच्या रुग्णांसाठी अतिशय फायदेशीर ठरतं. ताणतणाव जर असतील तर शिरोधारा आणि नस्य यांचा खूप चांगला उपयोग होतो. पोटात घेण्याची जी शमन औषधी आहेत तर त्यामध्ये अडुळसा आहे, गुळवेल आहे, धमासा आहे, काळेची राईत यासारखी, सारिवा, लोध्र, वाळा, चंदन यासारखी औषधं जी आहेत तर नागरमोथा यांचा वैद्यांच्या सल्ल्याने जे आहे ते चूर्ण किंवा काड्या या स्वरूपामध्ये वापर जो आहे तर तो करायचा आहे. तसंच सूतशेखराची मात्रा जी आहे तर ती पित्तासाठी प्रसिद्धच आहे. त्यामुळे सुवर्ण सूतशेखराचा एक खूप उत्तम उपयोग होतो. कामदुधा, प्रवाळ पंचामृत, लघु सूतशेखर अशी अनेक कल्प आहेत, परंतु ते वैद्यांच्या सल्ल्यानेच रसौषधी जी आहेत तर ती वापरायची आहेत. तुमच्या मनाने ती औषधं जी आहेत तर ती कृपया घेऊ नका. त्यासाठी वैद्यांचा सल्ला जरूर घ्या. शंख, शौक्तिक, प्रवाळ, कपर्दिक आणि मौक्तिक भस्म जे आहे तर यांचाही खूप चांगला उपयोग होतो. तेही परत वैद्यांच्या सल्ल्यानेच याचं सेवन जे आहे तर ते करायचं आहे. तर या पद्धतीने जर तुम्ही आहार विहारातले बदल केले, वेळेवर भूक लागल्यावर जेवण घेतलं, भुकेच्या प्रमाणामध्ये जेवण घेतलं, योग्य प्रमाणात पाणी किंवा द्रवपदार्थ जे आहेत तर ते घेतलेत, जेवणानंतर शतपावली केली, ताणतणावाचं उत्तम व्यवस्थापन केलं,
ध्यानधारणा जे आहे किंवा रात्री झोपण्याच्या पूर्वी ओंकार म्हणणं, प्राणायाम करणं, या गोष्टींनी मनाला शांत ठेवण्याचा प्रयत्न केला तर आम्लपित्त जे आहे तर ते नियंत्रणात तर नक्कीच राहतं, पण बरं पण होतं. तुमच्यापैकी घरात जर कोणाला आम्लपित्ताचा त्रास होत असेल तर हा व्हिडिओ त्यांच्याबरोबर तुम्ही शेअर करा. तुम्हाला आवडत असतील माझे व्हिडिओ तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. नमस्कार.